नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आम्ही आज आलेलो आहोत बैलगाडा शर्यत बघायला, त्यामुळे आजचा ब्लॉग पूर्णपणे त्यावरतीच असणार आहे। तर येऊन आम्ही पोहोचलेलो आहोत कुठे? कळंबा येते कशासाठी? बैलगाडा शर्यत बघायला। येस, आम्ही सगळे आलेलो आहोत बैलगाडा शर्यत बघायला कळंबा येथे। आणि आता जस्ट एक गट सुटलेला आहे। आता बघूयात कुठला पट्ट्या नंबर मारतोय। तर आता एक गट परतीच्या दिशेने येत आहे, दाखवते तुम्हाला। तर अशा प्रकारे एक शर्यतीचा भाग झालेला आहे, दुसरी गाडी इथे लागायला चालू झालेली आहे। तर हा आहे आता ब गट आणि तो अचानक सुटलेला आहे आणि लोक पळत आहेत भीतीने की अंगावरती येईल। बघताय ना, असं होतं कधी कधी। हे बघा, इथे आता सेकंड गट उभा आहे बैलांचा। आता ह्या गटाची रेसिंग स्टार्ट होईल, बघूयात कोण जिंकून येतंय। तर आम्ही जिथे उभे होतो तिथून काय आम्हाला नीट व्ह्यू येत नव्हता, त्यामुळे आम्ही आता जरा पुढे चाललोय, म्हणजे तिथून आम्हाला कळेल की कोणती गाडी कधी कशी कुठल्या नंबरला येते। तर आपण आता ह्या ढिगावर उभं राहूया। सगळेच उभे राहिलेत म्हटल्यावर जरा आपण उभं राहिल्यावर काय होत नाही। हे आहेत आमचे मेंबर्स, हे आमचे 3 मेंबर्स जे उत्सुक आहेत कुठची गाडी पहिला येते हे बघण्यासाठी। सर्व वेट करतायत। आमच्या पप्पांना शर्तीची एवढी हौस आहे की ते आम्हाला एकटं सोडून कुठेतरी वेगळीकडेच जाऊन उभे राहिलेत। तर आता आम्हाला आमचे पप्पा दिसले तिकडे त्या कोपऱ्यावरती कुठेतरी ते उभे आहेत। याच्यामध्ये ते दिसत नाहीयेत, पण तिथे ते उभे आहेत। आता शर्तीचे बैल रिटर्न येत आहेत आणि सगळे पाठीमागे यायला चालू झालेले आहेत। हे बघा, शेवटचे जरी आले तरी शर्यती सोबत इतकी प्रतिष्ठा आहे की ते कंटिन्यू ठेवतात। आता जनरलचा गट सुटलेला आहे, म्हणजे जनरल म्हणजे मोठा गट। तर आता सगळे तिथून सोडून साईडला होत आहेत, कारण की जनरलचा गट परतीच्या दिशेने आहे। आणि बघूयात कोण फर्स्ट येत आहे ह्यांच्यामध्ये, कारण की हा सगळ्यात मोठा गट आणि लास्ट आहे, त्यामुळे बघूयात। धूळ उडते, याचा अर्थ हाच आहे की जनरलचा गट आलेला आहे। ते बघा, लोक पळाले म्हणजे नक्कीच जवळच आहे, आले। बघा धूळ, बघा धूळ। आपण गाड्यांची नोंद व्यवस्थित घ्यायची आहे। 1, 2, 3 माउंटा वाटून द्या प्रत्येकाला, सांगा तुम्ही। बघा आणि 2, 3 मनोपर्व आवाज स्पर्धा कमिटीच्या वतीने कळंबा गावचे सामाजिक कार्यकर्ते। तर ही अशी गर्दी आज शर्यत पाहण्यासाठी इथे होती। जाता जाता लागलेली आहे तहान आमच्या 2 मेंबर्सना, त्यामुळे ते पित आहेत ज्यूस आणि मला लागलेली आहे भूक, त्यामुळे मी खाते फुकण्या। तर आता आम्ही चाललो आहोत घरी। झालेली आहे आमची शर्यत बघून, प्रत्येक गटाची शर्यत झालेली आहे। आता बक्षीस वाटप चालू होईल, पण आम्ही त्यासाठी थांबत नाही आहोत।
आणि आता भेटूयात आपण पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत आम्हाला कळवा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटलाय. ह्या व्लॉगला खूप प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आमच्या नक्कीच सबस्क्राईब करा. बाय. कोल्हापूर MS09.